आपण पाहतोय की सध्या करमाळा तालुक्यामध्ये विजेचा मोठ्या प्रमाणात जो आहे तो गंभीर प्रश्न पाहायला मिळतोय। याच पार्श्वभूमीवर जे आहे ते सावडीतील जे ग्रामस्थ आहेत त्यांच्या वतीने आज प्रशासनाला एक निवेदन देण्यात आलेलं आहे। या ठिकाणी सावडीचे ग्रामस्थ आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याकडून नेमकं जाणून घेऊया। काय सांगाल, काय तुमची मागणी आहे, कशा संदर्भात निवेदन दिले? आम्ही जनशक्ती शेतकरी संघटना अतुलभाऊ खुपशे पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला रोज सकाळी 6 ते 9 तर रोड शेडिंग आहेच. पण आज 2 दिवस झाले संध्याकाळी 6 ते 10 एवढी लोड शेडिंग असताना आमच्या गावात चोरीचं प्रमाण असेल किंवा मुलांना अभ्यास करण्याकरता ह्या भरपूर प्रमाणात आहे. महिलांना बाहेर पडणे सुद्धा आज मुश्किल झाली आहे. आज इतके लाईटीचं लोड शेडिंग वाढल्यामुळे आम्ही 2-3 वर्षापासून गावठाण किंवा भगीरथ आम्हाला करून द्या असं प्रशासनाला दरवाजाला वारंवार बोलत आहे. तरी पण त्यांनी कुठली दखल न करता जोपर्यंत आमच्यात गावठाण किंवा भगीरथ होत नाही तोपर्यंत आम्हाला रात्रीची पूर्णपणे लाईट मिळावी हीच विनंती. असं न झाल्यास आम्ही 12/6/2026 रोजी करमाळा येथे तहसील कार्यालयापुढे किंवा MSV मध्ये मशाल आंदोलन करणार आहे. नक्कीच आपण पाहतोय की सावडी येथील जो आहे तो विजेचा लपंडाव मोठ्या प्रमाणात असून याचा नाहक त्रास जो आहे तो सावडीतील ग्रामस्थांना सहन करावा लागतो। याच पार्श्वभूमीवर सावडीतील ग्रामस्थांनी जे आहे ते जनशक्ती शेतकरी संघटनेच्या माध्यमातून या संदर्भात महावितरणला निवेदन दिले असून जर त्यांच्या माध्यमातून त्या अवधीमध्ये जर तो विजेचा कार्यकाळ नियमित सुरू नाही झाला तर मशाल आंदोलन जे आहे ते महावितरण कार्यालयासमोर करण्याचा इशारा जो आहे तो यावेळी यांच्या वतीने दिलेला आहे। शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर।